नजर जाईल तिकडे फक्त आणि फक्त प्रशिक्षणार्थी. एवढा भव्य दिव्य विराट मोर्चा निघेल. मी तुम्हाला पुन्हा सांगतो मुलांनो, इतक्या मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी येतील असं वाटलं नाही, परंतु या प्रशिक्षणार्थी बांधवांच्या एकजुटीला सलाम आहे. आमच्यामध्ये गट नाही, आमच्यामध्ये तट नाही, आम्हाला आमचा रोजगार पाहिजे. तुमचं राजकारण, तुमचे मतभेद बाजूला ठेवा. आम्हाला फक्त पाहिजे तो म्हणजे विजय. आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला निर्णय पाहिजे, आम्हाला रोजगार पाहिजे, अशी भावना या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांची आहे. अर्जुन दादाच्या सहाय्यानं आपण तुम्ही बघू शकता हे किती मुलं आहेत. हो, हा पूर्णच्या पूर्ण लोंढा आता सध्या आयुक्त कार्यालयावरती निघालेला आहे. अर्जुन दादा यांच्या सहकार्यानं आपण हे सर्व लाईव्हमध्ये तुम्ही चेहरे बघू शकत आहात. या ठिकाणी काही तगडे प्रशिक्षणार्थी सुद्धा आहेत. त्याच्यामुळं आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना कोणी हात नाही, बोटसुद्धा लावू शकणार नाही याची गॅरंटी त्या ठिकाणी आहे. आणि जबरदस्त असं सहकार्य मिळाला पाहिजे, कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थानं आमच्या अंगावरती लग्नाच्या अक्षदा पडतीला, असंही काही जणांचं म्हणणं आहे. तर ज्यांचं लग्न झालेलं आहे ते म्हणतात रोजगार मिळाला तरच आमचं झालेलं लग्न टिकल, नाही तर मोठी कठीण परिस्थिती आहे. हे बघा, हे दादा आहेत, 4-5 दिवसाची ऊर्जा घेऊन सोबत आलेले आहेत. पाणी पिऊन राहिले, पाणी प्या, पण ऊर्जा सध्या जेवण राहिलेलं आहे. प्रशिक्षणार्थी बांधवांची ऊर्जा खूप ऊर्जेच्या, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे अशा पद्धतीची भावना त्यांची आहे. खूपच खास, जबरदस्त. आणि पूर्ण छत्रपती संभाजीनगरचं लक्ष आपल्याकडे हे आंदोलन खेचत असल्याचं आपण बघत आहोत. हे काकासुद्धा आलेले आहेत. खऱ्या अर्थानं ते त्यांच्या मुलीसोबत किंवा मुलासोबत ते आले असतील. लातूर जिल्ह्यामधून आले आहेत. काका, कोणासाठी आलात तुम्ही? मुलगी आहेत, प्रगती बालाजी, अच्छा, रामशेट्टे, बरोबर आहे, प्रगती बालाजी रामशेट्टे. बालाजी काका आलेले आहेत लातूरवरनं. खरं तर आपल्या मुलीला रोजगार, प्रशिक्षण मिळालं, आता रोजगार मिळाला पाहिजे अशी काकांची भावना आहे. काकांना आपण विभागीय आयुक्त कार्यालयावरती त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काका, आपण ते त्या ठिकाणी बोलूयात. खूप मोठ्या संख्येनं तगडे प्रशिक्षणार्थी सुद्धा आहेत. इतके पैलवान आहेत की आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांना कोणी हातसुद्धा लावू शकणार नाही. युवा तरुण आहेत सगळे, आणि काही काही खरंच असे आहेत की ज्यांना खरंच 2-3 वेळा जेवण्याची आवश्यकता सुद्धा आहे. असे प्रशिक्षणार्थी आहेत. जे वीक प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना आपण 1.5 पटीनं पगार वाढवूयात असं म्हणूयात अशी सुद्धा, म्हणजे जेणेकरून पण संपूर्ण म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं लक्ष आजच्या या पायी मोर्चाने खेचलेलं आहे आपल्याकडे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे सर्व प्रशिक्षणार्थी, तुम्हाला असं, मला तर वाटलं नव्हतं बा एवढे प्रशिक्षणार्थी येतील म्हणून. हे घ्या, एक मिनिट, आर्मी आहे ना तुमचं? हां सर, बोला. तुमचं नाव सांगा. मी बाळासाहेब विठ्ठलराव जगताप, बीडवरून आलो सर. अच्छा, बीडवरून? हो सर. तुमचं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नुसतं बीडची चर्चा आहे. हो, यस सर, यस सर. पण आता बेरोजगारीसाठी सुद्धा खूप मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आहे. हो. काय मागणी तुमच्या सरकारकडे? सर, सरकारकडे आमची एवढीच मागणी, आम्हाला कायमस्वरूपी करण्यात यावं. 20,000 रुपये पेमेंट करावं पर मंथ. बरं, अशा भरपूर आहेत. बरोबर, यस सर. पण एकंदरीत प्रशिक्षण योजनेमध्ये ज्यावेळेला माहिती प्रशिक्षण योजनेमध्ये ज्यावेळेला हां प्रशिक्षण माझा आवाज तर गेला पाहिजे. प्रशिक्षण योजनेमध्ये ज्यावेळेला तुम्ही लागले तर त्यावेळेसची भावना आणि आता सध्या कार्यमुक्त होणार त्यावेळेसची भावना कशी आहे? प्रशिक्षणच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही नवीन जॉईनिंग केली तितका आनंद होता, मोठा उत्साह होता. आणि आमच्या जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगार म्हणून कुठेतरी युवा तरुणांना एक वेगळं रोजगार मिळण्याची संधी होती. आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनात आनंद उत्साह होता. पण मागच्या ज्यावेळेस 6 महिन्यानंतर आम्ही मुंबईला गेलो, मी स्वतः, माझं नाव तुकाराम लवराव किरकट, आरोग्य विभागातला आहे सर. मागच्या वेळेस आम्ही मुंबईला मोर्चाला गेलो तर माझे रेल्वे दोन्ही पण पाय मोडले होते, तरी पण माझीच मोडली होती सर. मी एक भी मोर्चा असे देखो इकडे पाहते जरा गौर से देखो इस चेहरे को. एक मिनिट, हा, जरा गौर से देखो इस चेहरे को. हेच ते आहे की ज्यांचे
अक्षरशः रेल्वेमध्ये गेलेले होते. अक्षरशः दोन्ही पाय मोडले हा रेल्वे आणि आज पुन्हा एकदा तेच 2 पाय मोडून घेण्यासाठी असं म्हणणार नाही मी, परंतु ते दोन्ही पायावरती शाबूत आलेले आहेत. कारण की त्यांना आयुष्यभर जर 2 पायावरती उभं राहायचं असेल तर त्यांना रोजगार महत्वाचा आहे. आणि तुम्ही काय घरी बसून कमेंट करून राहिले बे, या कोपऱ्यातलं दाखवा त्या कोपऱ्यातलं दाखवा, म्हणजे सर्व नाही. संघर्ष इकडे या. साथीदार व्हा तुम्ही सगळेजण. आमची तीच अपेक्षा. माझे 2 पाय मोडून बी मी परत एक वेळेस लढ्यासाठी काय